श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 6. श्री गणेशाय नमा. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तेसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती जोडपा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी, मल्हार रावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला त्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीस, परी पाहावा यत्न करुनी ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांती करी, तयांती स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी केले काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी त्यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राज्यासी, आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी, मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. आंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाले. मेन्यातून उतरले, मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्याने. मग अपयशात ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचूनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नरपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतयाचे नाव, नरपकार्याची धरुनी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासे सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडून. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या करत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाले सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत सदाभक्त परिसोत. षष्ठो अध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्त. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.